बना रहे हैं बेसन के लड्डू। तो ये चने की दाल मैंने भून कर रख ली थी, तो इसे अभी हमें मिक्सर में ग्राइंड करना है। ओके, तो ये मिक्सर में ही ग्राइंड करना है अपने। जैसे थोड़ा दरदरा सा होना चाहिए, एकदम बारीक नहीं। मैं बता दूँगी आपको। थोड़ी थोड़ी दाल लेकर इसे पीस लीजिए। दाल भूनोगे आप तो गैस एकदम स्लो आंच पर रख के ही भूनना गाइस। ओके, ऐसे जैसे बेसन होता है ना, उससे भी थोड़ा एकदम दानेदार ऐसे देखिए हाथ में आ रहे, देखिए दानेदार ऐसे इस टाइप का आपको पीसना है मिक्सर के जार में। और इतना अच्छा फ्लेवर आ रहा है ना गाइस, जो दाल भुना हुआ है ना मैंने, तो उसका फ्लेवर बहुत अच्छा आ रहा है। तो दाल जी ग्राइंड करून घेतली ना गाइस, दाल आता ते बेसन सारखा पीठ झालंय बघा। थोडासा असे ना सरसरीत झाले, म्हणजे एकदम असं पावडर टाईप नाही मी केलं, थोडासा जाडसर आहे पीठ, लाडूचा कसं असतं तसं सेम। आणि आता ते भाजून घ्यायचं आहे परत। आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तूप। नाही, गणपती यायचंय, गणपतीसाठी। त्यामध्ये आपल्याला एक 50 ग्राम रवा ऍड करायचा आहे। रवा सेपरेट भाजून घ्या, तूप ऍड करून छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं। आता हे बेसन पण छान रोस्ट करून घेतलंय गाइस, थोडा थोडा तूप टाकून रोस्ट केलाय। आता त्याची नंतरची तुम्हाला प्रोसिजर दाखवते। रवा पण छान एकदम सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। आणि या रव्यामध्ये मी काजू ऍड केले, तुकडे करून, छोटे छोटे तुकडे करून काजू पण ऍड केले। तुम्ही जे तुमच्याकडे ड्रायफ्रूट म्हणजे काजू, बदाम, चारोळी जे तुम्हाला आवडत असेल तुम्ही ते ऐड करू सकता। वॉलनट, अखरोट सुद्धा ऐड करू सकता, जो आपको पसंद है आप ऐड कीजिए। आता गाइस आपण जे बेसन भाजलं होतं ना, म्हणजे चण्याची डाळ जे आपण भाजली त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड केलं, तेच आपल्याला पावडर आता भाजून घ्यायची। आता रव्याबरोबर परत आपण छानपैकी मिक्सिंग करून परत एकदा भाजून घेऊया। रवा यासाठी मी ॲड केला आहे कारण त्याच्याने ना थोडा एक लाडूला मस्त एकदम ग्रॅन्युलर ग्रेन सारखे ना छान वाटतात, एकदम दाणेदार लाडू होतात, खायला मस्तच लागतं। आता या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला पिठी साखर ऍड करायची आहे। हमें पिठी शक्कर अपने हिसाब से ही लेना है, कितना आपको स्वीटनेस चाहिए। अभी ये जो दाल थी मेरी, ये आधा किलो दाल थी, इसमें मैंने 300 ग्राम इतना शक्कर लिया है। अब इसमें हमें घी ऐड करके लड्डू बांधना है। आता आपल्याला तूप ऍड करायचं हळूहळू गाइस, जितकं आपल्याला लागतं तेवढं। तुम्ही हे बसून पण करू शकता। या लाडूसाठी देसी घीच घ्या तुम्ही, खायला मस्त लागते लाडू। असली तुपातच करा, असली घी में ये लड्डू बनाइए गाइस, तो ही अच्छा लगेगा आपको, डालडा में मत बनाना। आपण लाडू बांधायला घेऊया आणि त्याच्या पहिले आपल्याला काजू आणि मनुके, अख्खे काजू आणि मनुके साईडला ठेवायचे, साफ निवडून मस्तपैकी करून। आणि मग एक एक लाडूवर एक काजू आपल्याला आणि मनुका लावायचं।
सो गाईज हे पहा आपले बेसनाचे लाडू एकदम छान आणि एकदम दाणेदार बोलतात ना तसा तयार झाला आहे आणि खायला पण एकदम मस्त लागतं गाईज. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, सपोर्ट करा गाईज मला. ओके, थँक्यू गाईज. गणपती बाप्पा मोरया. बाप्पा सर्वांचा चांगला करणार गाईज. ओके, हे मी प्रसादासाठी केलं आहे बेसनाचे लाडू. थँक्यू गाईज, बाय.